मी माझ्या मुलासाठी बालकविता लिहायला लागले. त्याच्या प्रमोशनसाठी मी फेसबुक जॉईन केलं. त्या अगोदर मी फेसबुकवर अजिबात नव्हते. ती सुरुवात अशी योगायोगाने किंवा माझ्याही नकळत झाली. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुल्याशी. माझ्यासाठी कविता म्हणजे बालकविता. त्या कधी बोलत नाहीत, पण बोलत जरी नसल्या तरी आतमध्ये प्रचंड कोलाहल माजलेला असतो. गावाकडच्या ज्या काही कथा व्यथा होत्या त्यांना मी शब्दबद्ध केलं असं मी म्हणेन. सांगायला आवडेल की आकाशवाणीने 2 वर्ष कंटिन्युअसली खुरपचं अभिवाचन किसानवाणी या सदरामध्ये केलं गेलं होतं. विचार करायला भाग पडायचं आणि या विचारातूनच मी लेख लिहायला लागली. मला जेव्हा हा पुरस्कार दिला गेला होता, पूर्ण हॉल किंवा अगदी गावकरी सगळे जमा होते. कथा, लेख आणि बालकवितांच्या माध्यमातून लहानग्यांच्या जगात रमणाऱ्या आणि आपल्या लेखणीतून त्या भावना जिवंत करणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध लेखिका सुचिता घोरपडे मॅडम आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार मॅडम. मी पूनम जठार, न्यूज अनकटच्या अनकट संवाद या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर प्रेक्षक हो, आज आपण सुचिता मॅडमशी त्यांच्या साहित्य प्रवासाबद्दल, त्यांच्या बालकवितांबद्दल आणि त्यांच्या जीवनातील अनुभवांबद्दल गप्पा मारणार आहोत. तर मॅडम, सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही एवढं सुंदर लिखाण करता, तर तुमच्या लिखाणाची सुरुवात नेमकी कधी आणि केव्हा झाली? जेव्हा जेव्हा मला हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मला देखील थोडं नवलच वाटतं. कारण अगदी योगायोगाने किंवा माझ्याही नकळत मी लिहायला लागले. मुळात मी एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब करत होते, पण लग्नानंतर हे IT क्षेत्रात असल्याकारणाने आम्हाला हैदराबाद, चेन्नई अशा वेगवेगळ्या शहरात जावं लागलं. आणि तिथे माझा मुलगा लहान असल्याकारणाने त्याला एकट्याला सोडून तर मी जॉब करू शकत नव्हते. मग आवडता छंद काय तर वाचन. तर वाचायला खूप म्हणजे तिथे अवेलेबल पण नव्हतं, कारण तामिळनाडू किंवा इकडे आंध्रामध्ये माझी सहेली किंवा असे हिंदी मॅगझिन्स वगैरे होते, पण मराठीसाठी तेव्हा तरी काही माझ्यासाठी अवेलेबल नव्हतं. तर माझी जी आवड होती लिखाणाची त्या छंदाने उसळी घेतली अशी म्हणायला हरकत नाही आणि मी माझ्या मुलासाठी बालकविता लिहायला लागले. मग कालांतराने जेव्हा यांची बदली पुण्यामध्ये झाली, पुण्यामध्ये आल्यानंतर पुणे तिथे काय होणे, म्हणजे पुण्यामध्ये मला अनेक व्यासपीठ मिळत गेले. पुण्यातच शब्दरत्न सन्मान ही कथा स्पर्धा महाराष्ट्र टाइम्सनी आयोजित केली होती. तर या स्पर्धेमध्ये माझा नंबर नाही आला, कारण मुळात लिखाणाचं फॉर्मॅट किंवा जे काही लिखाणाचे म्हणजे लिखाण माझ्यासाठी हे नवीनच गोष्ट होती. मी हौसेपोटी एक कथा लिहिली होती, पण कदाचित त्यांना ती आवडली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं काही साहित्य असेल तर ते आम्ही ई-बुकच्या फॉर्मॅटमध्ये प्रसिद्ध करू. मुळात ई-बुक ही कन्सेप्टच तेव्हा माझ्यासाठी नवीन होती. तर माझ्याकडे असं काय साहित्य असणार आहे, कारण मी तर लिहायला चालू पण केलं नव्हतं. तर मी अर्णवसाठी ज्या काही बालकविता लिहिल्या होत्या त्याच 30 बालकवितांचं छान छान बालगीते हे ई-बुक डेली हंट या ॲपवर प्रकाशित झालं. त्याच्या प्रमोशनसाठी मी फेसबुक जॉईन केलं. त्या अगोदर मी फेसबुकवर अजिबात नव्हते, सोशल मीडियाच्या कुठल्याच साईटवर मी नव्हते. तर जेव्हा मी फेसबुक जॉईन केलं तेव्हा तिथे वेगवेगळे नुक्कडसारखे फेसबुक पेजेस होते. त्या फेसबुक पेजवर मला असं जाणवलं की लोक आपल्या आयुष्यात आलेले एखादे घटना प्रसंग मांडत असतात. मला तर वाटलं अरे आपल्या गावगाड्यातल्या कितीतरी अशा घटना आहेत ज्या मी पण मांडू शकते, आणि मी मांडत गेले आणि लोकांना ते आवडत गेले. कालांतराने जेव्हा नुक्कडचं संमेलन पुण्यात भरलं तेव्हा इंदुमती जोंधळे आणि महावीर जोंधळे ह्या दाम्पत्यांनी त्या संमेलनामध्ये हजेरी लावली होती आणि त्यांना माझी कथा जी तिथे अभिवाचनामध्ये वाचली गेली होती ती प्रचंड आवडली. तर ते मला म्हणाले की तुझ्याकडे आणखीन कथा आहेत का, आपण त्या दिवाळी अंकात प्रकाशित करू. या अगोदर लहानपणापासून बरेचसे दिवाळी अंक वाचून काढले होते, पण मी कधी दिवाळी अंकात लिहीन असं वाटलं नव्हतं. तर त्या सगळ्यात पहिली जी संधी होती ती महावीर काकांनी मला पर्ण, युगांतर आणि शब्दालय या 3 दिवाळी अंकासाठी मी त्या वर्षी लिहिले. आणि त्याच म्हणजे अशा काही दिवाळी अंकातल्या निवडक कथांचा खुरप हा माझा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि कालांतराने 2023ला आता सांजड देखील प्रसिद्ध झाला. तर तू आता जे म्हटलंस की सुरुवात कशी झाली, तर ती सुरुवात अशी योगायोगाने किंवा माझ्याही नकळत झाली. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना की
जेव्हा मी स्वतःशी संवाद साधायला लागले तेव्हा मला कळत गेलं की माझ्या अंतरंगात पण काहीतरी दडलेलं आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपुल्याशी. म्हणजे एकांतवासात परीक्षण करता करता असं वाटलं की आहे काहीतरी वेगळं आहे. कदाचित ते मला इतक्या वर्षात जाणवलं नव्हतं आणि ते जाणवलं आणि माझे जे केमिकल रिॲक्शन करणारे हात होते ते लिहिते झाले. पण मॅडम लिखाण म्हटलं की बऱ्याच प्रकारचं असतं. बरोबर. मात्र तुम्हाला कथा, लेख आणि बालकवितांबद्दलच का लिहावं असं वाटलं? म्हणजे त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? मुळात कथेचे अगदी विविध फॉर्मॅट असतात हे देखील माझ्या ध्यानीमनी, कारण मी विज्ञान शाखेचे विद्यार्थिनी आहे आणि जेव्हा मी लहानपणी मी व्यंकटेश माडगूळकर किंवा शंकर पाटील, आनंद यादव अशा बऱ्याच लेखकांची पुस्तकं वाचली होती. जास्त करून ते कथासंग्रहच होते. तर कदाचित त्याचा एक प्रभाव असेल, पण जे काही मी मांडत गेले ते कथेच्या फॉर्मॅटमध्ये मी कम्फर्टेबल होते किंवा मला त्या फॉर्मॅटमध्ये ते अगदी इझिली सहजरित्या मला ते मांडता आलं. त्यासाठी मग मी एक पानी कथा लिहित होते. पण माझ्या इथे माझे काका किंवा डॉक्टर आवटे दादा वगैरे आहेत, यांनी मला सांगितले की कशाला इतकं स्वतःला बांधून घेऊन लिहितीस, सोड ना मोकळं वावर, लिहून टाक. तर मला असं वाटलं की त्या भवताला सकट हे सगळं यायला हवं गावगाड्यातलं, त्याच्याशिवाय त्याचा प्रभाव इतका जाणवणार नाही. तर मी त्यासाठी थोडंसं मोकळेपणानं लिहित गेले आणि ज्या कथा मी अगदी 300-400 शब्दांच्या लिहित होते त्या आता साधारणतः 5,000 ते 6,000 शब्दांची एक कथा आता होते. तर हा झाला कथेचा प्रवास. लेखाचं म्हणशील तर मला लोकसंस्कृतीमधल्या विविध घटकांवर लेखन करायला नेहमीच आवडतं. अगदी झाडू मार्जनी म्हणतो आपण त्याला, खाऊचं पान, तांबूल पुराण, अशा लोकसंस्कृतीमधल्या अनेक घटकांच्या विषयी मला एक कुतूहल होतं की किती ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं आपल्या संस्कृतीमध्ये किती महत्त्व आहे. तर त्याच्याबद्दल जाणून घेता घेता त्या संदर्भातल्या ओव्या, अभंग, लोकगीतं हे देखील मला मिळत गेले आणि मी लेख जे लिहिले ते लोकसंस्कृतीवर आधारितच लेख लिहिले. आणि कवितेचं म्हणशील तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी बालकविता अर्णवसाठी लिहिल्या, तर माझ्यासाठी कविता म्हणजे बालकविता. मॅडम तुमचे डेली हंटवरती मी ब्लॉग्स पाहिलेत, तर ते कशा प्रकारे आहेत? म्हणजे त्याचा रिसर्च कसा केलात? अजून सोशल मीडियाच्या कोणत्या माध्यमातून काम केलंय? हां, डेली हंटचं ब्लॉगचं म्हणशील तर डेली हंट हे एक न्यूज ॲप आहे. तिथे अनेक लेखकांचे ब्लॉग्स त्यांनी त्या ॲपला लिंक केलेले आहेत. तर जेव्हा मी माझ्या गावाकडील गोष्टी या ब्लॉगवर, मुळात हा ब्लॉग लिहिण्याचं एक कारण पण होतं की बऱ्याच जणांचे ब्लॉग मी वाचत असायचे. खूप छान वाटायचं की त्यांना जे माहिती आहे किंवा त्यांचं जे लिखाण आहे ते अगदी इझिली त्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल व्हायचं. मला पण असं वाटलं की आपला देखील एखादा ब्लॉग हवा, जेणेकरून जे काही माझे वाचक आहेत त्यांना ते माझं सगळं साहित्य एकत्ररित्या वाचता यायला हवं. त्यासाठी मी माझा ब्लॉग चालू केला आणि तो डेली हंट या ॲपशी लिंक केला गेला. समीर गायकवाड किंवा कविता महाजन, माझी नागपूरचे एक फ्रेंड आहे रश्मी मदनकर, श्रीपाद ब्रह्मे, यांचे अनेक जणांचे ब्लॉग मी वाचत होते. तर ते एक कारण होतं की आपला देखील एखादा ब्लॉग हवा आणि असा मी माझं ब्लॉग म्हणजे चालू केलं. ब्लॉग नंतर मी सोशल मीडियावरचं दुसरं माध्यम म्हणशील तर स्टोरीटेल ह्या ॲपशी कनेक्ट झाले. स्टोरीटेल हे एक ऑडिओ ॲप आहे. म्हणजे आतापर्यंत मी ई-बुकसाठी लिहिलं, प्रिंट मीडियासाठी लिहिलं, पण स्टोरीटेल हे एक असं माध्यम होतं की जे माझ्यासाठी पण नवीन होतं की कामं करता करता, म्हणजे आता तुम्ही इतकं धकाधकीचं जीवन आहे की तुम्हाला वेळ पण मिळत नाही. तर अशा वेळी आपल्याला वेळ जेव्हा नसतो तेव्हा आपण कामं करता करता ऐकू शकतो. मग त्यांचं क्लासिक्समध्ये अगदी व्यंकटेश माडगूळकरांपासून अनेक जणांच्या कथा, कादंबऱ्या स्टोरीटेलवर ऐकता येत होत्या आणि स्टोरीटेलसाठीच मग मी काही ओरिजिनल्स लिहिले ज्या माझ्या स्वतःच्या कथा होत्या आणि त्या स्टोरीटेलच्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या. त्याला देखील म्हणजे खूप चांगला, जसा हा वाचक वर्ग होता तसा ऐकणारा एक श्रोता मला भेटला गेला. अजून एक म्हणशील तर बीन्स हे एक ॲप आहे, त्या माध्यमातून देखील मी लिखाण केलं आहे, जे ऑलरेडी हिंदी, तामिळ वगैरे ह्या भाषेत लॉन्च झालं होतं. ते अजून मराठीत लॉन्च नाही झालेलं, पण मी त्यासाठी किंवा मातृभारती,
प्रतिलिपी अशा अनेक म्हणजे सोशल मीडियावरची जी मला माहिती असलेली माध्यमं आहेत त्यातल्या अनेक माध्यमांवर मी लिखाण केलेलं आहे. आणि या लिखाणाच्याच मुळे मला अनेक वाचक वर्ग किंवा श्रोता वर्ग देखील भेटला जो आवर्जून माझ्याशी संपर्क साधतो, संवाद साधतो आणि आनंद वाटतो की आपण कुठेतरी एका कोपऱ्यात बसून लिहित असतो आणि अनेक ठिकाणाहून आपल्याला जेव्हा असे फोन येतात, पत्र येतात. सांगायला आवडेल की कोल्हापूर आकाशवाणीच्या किसानवाणी या सदरामध्ये खुरप या कथासंग्रहातील पूर्ण कथासंग्रह वाचला गेला होता. 1 वर्ष चालू होतं. तर ते इतकं लोकांना आवडलं की आकाशवाणीने 2 वर्ष कंटिन्युअसली खुरपचं अभिवाचन किसानवाणी या सदरामध्ये केलं गेलं होतं. तर तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुडशिंगे या गावच्या 75 वर्षाच्या आजोबांचा मला फोन आला होता की शेतात काम करून आल्यानंतर ते थकलेले असतात आणि जेव्हा ते घरी त्यांच्या घरातली माणसं अगदी प्रत्येक शनिवारी आवर्जून माझ्या कथेचं फक्त क्रमशः वाचन व्हायचं. तर पूर्ण वर्षभर त्यांनी सगळ्या कथा ऐकल्या. तर हा अनुभव देखील खूप वेगळा होता माझ्यासाठी की आपण लिहित जातो पण जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये इतक्या आत्मीयतेने ते स्वीकारलं जातं किंवा वाचलं जातं याचा आनंद काही वेगळा होता आणि समाधान देणारा होता. त्यावेळेस असं खरंच खूप लिहिल्यासारखं लिहिल्यावरती मग असं खरंच एक समाधान मिळतं. म्हणजे माझ्या हौसेपोटी मी लिहित होते पण ते लिहिणं इतकं लोकांना भिडतं किंवा त्यांना अपील करतं, त्यांना त्या कथा आपल्या आवडतात. हे माझ्यासाठी एक म्हणजे एक वेगळी गोष्ट होती. कारण आजवर जसं आता तू बोलली की तुमच्या पुस्तकाबद्दल, ही जी पुस्तकं आहेत ही अभ्यासक्रमामध्ये देखील आहेत. अगदी मुंबई विद्यापीठात आहे, अष्टपित्रे देवरुखला एक कॉलेज आहे तिथे BAच्या अभ्यासक्रमात आहे आणि आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात देखील असणार आहे. तर जे मुळात मी विज्ञान शाखेची जरी विद्यार्थिनी असले तरी मला असं वाटलं की मराठीचं सखोल ज्ञान भान यावं म्हणून मी MA मराठी केलं आमच्या शिवाजी विद्यापीठामध्ये. तर एके ठिकाणी मी वेगळ्या लेखकाच्या कथासंग्रहाचा अभ्यास करत होते आणि त्या क्षणी दुसऱ्या बाजूला मुंबई विद्यापीठात माझ्या कथासंग्रहावर म्हणजे विद्यार्थी अभ्यास करत होते. ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी होती की आपल्या पुस्तकं अभ्यासक्रमात लागतायत. कारण आजवर रारम बोराडे काकांचा धुनधडा असू दे, पाखऱ्या, स्मशानातील सोनं, तर असे कितीतरी धडे आपण म्हणजे अभ्यासात अभ्यासले आहेत. तर त्याच वेळेला आपलं देखील कथा अभ्यासल्या जातात. ही गोष्ट साहजिकच आहे की प्रत्येकाला एक वेगळा आनंद, समाधान आणि काय तो आनंद मला असा शब्दात व्यक्त करता नाही येणार की हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. माझ्या लिखाणासाठी प्रेरणा देणारं, माझ्या पुढच्या प्रवासासाठी बळ देणाऱ्या ह्या घटना होत्या. कारण आपण पहिल्यापासून लहान असल्यापासून ज्यावेळेस आपण पुस्तक वगैरे वाचतो त्यावेळेस आपण पुस्तक वाचताना लेखकांचं नाव पण वाचतो. बरोबर. हो. त्यावेळेस आपल्याला पण अशी भावना यायची की म्हणजे मला स्वतः पण असं वाटायचं की आपण पण कधीतरी असं आपलं नाव कधी येणार. त्यावेळेस ज्यावेळेस आपण स्वतः एक पुस्तक लिहू, कथा लिहू अथवा कुठली पण लेखन करू की आपलं नाव येईल की त्यावेळेस एक प्राऊड मोमेंट असतो की ते खरंच खूप छान वाटतं त्यावेळेस. म्हणजे तुम्ही पण आता ते अनुभवलेलं आहे आणि खरोखर या गोष्टीचं खूप समाधान आहे की मी लिहित आहे आणि ते लिहिलेलं पोचत आहे, दूरवर पोचत आहे आणि एक पोच पावती देखील मिळत आहे तिकडून. लोकसंस्कृती पण तुमचा आवडता प्रांत आहे, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? मुळात माझी सुरुवात तू पाहिलंस तसं बालकवितांपासून झाली. पुढं मी कथा लिहायला लागले. कथा लिहित असताना गावाकडच्या माझ्या ज्या आजी किंवा आत्या होत्या, मावशी वगैरे, हे जात्यावर आता कुणी तसं म्हणजे दळत नाही, पण अजून देखील सांगायला आनंद वाटेल की आमच्या कोल्हापूरला बऱ्याच घरांमध्ये जातं आहे आणि जात्यांवरच्या ओव्या देखील अजून जिवंत आहेत. आमच्याकडे अजून पण तो वासुदेव येतो. हां, तर हे सगळं कानावर पडायचं आणि आपसुकच ते माझ्या कथांमधून देखील म्हणजे लिहिलं जायचं. तर जेव्हा मला माझी एक कथा वाचून मला दैनिक भास्कर मधुरिमा पुरवणीकडून फोन आला की तुम्ही या विषयावर लिहू शकाल का. तो लोकसंस्कृतीमधला एक घटक होता. मी त्यावेळेला ते लिहिलं. त्यानंतर मला असं वाटलं की अरे यार, आपल्या लोकसंस्कृतीमध्ये अशा कितीतरी घटक आहेत. म्हणजे मुळातच आपली लोकसंस्कृतीच इतकी काय म्हणूया
आपण लकी आहोत किंवा आपण भाग्यवान आहोत की आपल्याला अशी लोकसंस्कृती लाभलेली आहे. अगदी वेगवेगळे संत वाङ्मय आहे, अभंग आहेत, अगदी लोकगीतं आहेत. हे फक्त मौखिक परंपरेच्या आधारावर टिकलेलं आहे. ते काही लिखित स्वरूपात म्हणजे पूर्वीपासून नव्हतं, पण मौखिक परंपरेच्या आधारावर वर्षानुवर्ष टिकलेलं हे जे आहे ते आपल्या साहित्यातून आलं किंवा आपण ते जतन केलं. हे जतन तर करायला हवं, कारण जशा बोलीभाषा किंवा अनेक गोष्टी लुप्त पावत चाललेल्या आहेत, ह्या रीती परंपरा, हे लोकमानस काही नाही राहणार आहे पुढे. तर मला असं वाटलं की यातील एक एक घटकांवर काम व्हायला हवं. तर मी जसं तांबूल पुराण असू दे, तुळस असू दे किंवा झाडू ज्याला आपण मार्जनी वगैरे म्हणतो, काही माहेर, आपलं जे माहेर सुखाचा आगर, अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मला असं वाटलं की जन्म सोहळा असतो आपल्याकडे, अगदी मरणाचा पण सोहळा म्हटला जातो, कारण जे अंत्यविधी करतात आपण फक्त आपल्याच भागात नाही तर आदिवासी प्रांतामध्ये देखील अशा जन्माच्या वेळेच्या वेगवेगळ्या सोहळे साजरे केले जातात. जसं सटवाई आहे, 5वी आपण करतो बाळाचं, किंवा तिकडे आदिवासी, आपल्या महाराष्ट्रात देखील आदिवासी जमात किंवा समाजाचा एक मोठा पट्टा आहे, तर तिथली गाणी देखील मला एक वेगळं कुतूहल निर्माण करायचे, किंवा लोकसंस्कृतीमधले बरेच घटक एक काय म्हणतात विचार करायला भाग पडायचा. आणि या विचारातूनच मी लेख लिहायला लागले आणि एक साधारणतः वर्षभर दैनिक भास्करमधील मधुरिमा या पुरवणीमध्ये मी लोकसंस्कृतीवर आधारित लेख मालिका लिहिली. हां, तर मला ही जेव्हा मी लेख मालिका लिहित होते त्यावेळेला मलाच आश्चर्य वाटलं की इतक्या महत्त्वाच्या गोष्टी लपलेल्या आहेत आणि त्या खरोखर बाहेर यायला हवेत, मुळात त्या जतन देखील व्हायला हवेत. कारण तो एक गोडवा आहे, तो आत्ता हळूहळू लुप्त होत चाललेला आहे. जर तो जतन केला किंवा तो आपल्या बोलण्यातून, आपल्या आचरणातून बाहेर आला तर कदाचित टिकू देखील शकेल. मॅडम, तुम्हाला या लेखनावरती एवढे पुरस्कारही भेटलेत, तर त्या पुरस्कारांबद्दल म्हणजे कुठले कुठले पुरस्कार तुम्हाला आजपर्यंत भेटले त्याबद्दल पण थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. हां, जरूर. सगळ्यात पहिला जो मला पुरस्कार मिळाला माझ्या खुरपया कथासंग्रहासाठी, तर तो रेंदाळकर वाचनालयाचा. रेंदाळ हे एक गाव आहे आणि त्या गावातील लोक वेगवेगळ्या लिहिणाऱ्या, कारण रेंदाळकर त्यांच्या म्हणजे स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो आणि हा गावाकडून दिला जातो. अख्खं गाव जमा होतं त्या पुरस्कारासाठी. तर मला जेव्हा हा पुरस्कार दिला गेला होता, पूर्ण हॉल किंवा अगदी गावकरी सगळे जमा होते. एक वेगळं अनुभूती होती ती की गावाच्या सहभागातून हे सगळं घडत आहे. त्यानंतर दमसा, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा एक पुरस्कार मला मिळाला. आणि महाराष्ट्रातलाच नाही तर अगदी महाराष्ट्राबाहेर राज्यातला मध्य प्रदेशचा भारा तांबे हा मराठी साहित्य अकादमीतर्फे खुरपला मिळालेला पहिला पुरस्कार होता. तर महाराष्ट्रात देखील मला भरपूर प्रेम लाभलं, पण तिकडे इंदोर, भोपाळ किंवा जबलपूर इथून बरेचसे लोक आले होते ज्यांना मला त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलं की आपण म्हणतो की मराठी अगदी, आता मी कर्नाटकात माझं माहेर आहे, किती मराठी भाषेबद्दल चालू होतं, पण एक तिकडचे लोक मराठीला पुरस्कार देतात कारण ज्या सीमा विभागल्या गेल्या आहेत, तर ते प्रत्येक भाषेविषयी भोपाळ मध्य प्रदेशचं जे सरकार आहे ते प्रत्येक भाषेविषयी पुरस्कार देतं. अजून एक पुरस्काराबद्दल सांगायला आवडेल की मुंबई मराठी साहित्य संघ, अनिल काकोडकर सरांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला होता. तर असे माननीय किंवा असे व्यक्ती की ज्यांना मी आजवर फक्त टेलिव्हिजन किंवा विविध माध्यमातूनच पाहत आलेले आहे, तर त्यांना प्रत्यक्ष भेटणं, त्यांना बोलणं हा देखील एक वेगळ्या प्रकारचा सन्मानच होता माझ्यासाठी. अजून एक सांगायला आवडेल, हा सन्मान नाही आहे पण हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. व्यंकटेश माडगुळकरांची मुलगी ज्ञानदाताई आम्ही त्यांना म्हणतो, स्टोरीटेलसाठी त्यांच्यासोबत मी प्रोजेक्ट करत होते, तर आम्ही त्यानिमित्ताने त्यांच्या घरी गेलो होतो. तर तात्या म्हणजे व्यंकटेश माडगुळकर यांचं ग्रंथदालन मला पाहायला मिळालं आणि तात्यांचे जे कथासंग्रहाचे बाळ होते किंवा त्यांची ती बंदूक होती, मला त्यांना स्पर्श करायला मिळाला. म्हणजे जे कोणी माझे आयडॉल आहेत, ज्यांना मी आजवर फक्त टीव्हीच्या माध्यमांवर किंवा पुस्तकातून पाहत आले, मी त्यांच्या घरी गेले, त्यांच्या वस्तूंना हात लावले आणि जेव्हा ज्ञानदाताईंनी माझ्या कथा वाचल्या
त्यांना इतका आनंद झाला की तात्यांची लेखणी, त्या म्हणाल्या तात्यांची लेखणी जिवंत ठेवायला तुझ्यासारखे कथाकार निर्माण होत आहे, तर याचा खूप आनंद आहे. त्यांचा तो एक शब्द किंवा त्यांचं ते वाक्य माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होतं, मला बळ देणारं होतं की साक्षात व्यंकटेश माडगूळकर यांची मुलगी म्हणते की माझं लिखाण तात्यांच्या पठडीतलं आहे, तर ही साहजिकच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तुमच्या लेखनातले आदर्श नेमकं कोण होतं, म्हणजे तुम्हाला त्यांचा आदर्श घेऊन हे सगळं पुढं करावं वाटलं लेखनाच्या बाबतीत? आदर्श असं म्हणशील तर मुळात जेव्हा म्हणजे कॉलेजमध्ये असताना प्रॅक्टिकल्स किंवा आमच्या थेरीमध्ये वाचनासाठी असा पुरेसा वेळ कधी मिळायचाच नाही, पण जेव्हा कधी मला वेळ मिळायचा तेव्हा मला शंकर पाटील किंवा आनंद यादव यांची बरीचशी पुस्तकं मी वाचली होती. शिवाजी सावंत असू देत किंवा रणजित देसाई यांची बऱ्याच जणांची पुस्तकं वाचलेली, पण मी खास करून निप्पाणी म्हणजे मी ज्यांच्या गावची आहे म्हणून सांगायला आनंद वाटेल ते महादेव मोरे काका. तर त्यांचं लिखाण अक्षरयात्रा या वर्तमानपत्रातून छापून यायच्या, कथा छापून यायच्या. तर मला तेव्हा माहिती देखील नव्हतं की भविष्यात मी कधी लिहीन, पण मी अगदी लहान साधारणतः एक 8वी-9वी पासून मी त्यांचं लिखाण किंवा त्यांचे व्यक्तिचित्रणं वर्तमानपत्रात वाचत होते. तर महादेव मोरे काकांमुळे किंवा हे सगळं साठत जात होतं ना, तर आदर्श असं नाही, प्रत्येक माझ्या वळणावर किंवा प्रत्येक पायरीवर मला वेगवेगळी लोक भेटत गेली आणि ते माझे आदर्शच म्हणावे लागतील. अगदी माझे इंदुमती जोंधळे ताई किंवा महावीर जोंधळे काका, ज्यांच्यामुळे मला दिवाळी अंकासाठी लिहायला मिळालं आणि त्यांच्यामुळेच माझं पुस्तक देखील प्रकाशक झालं, तर ते माझे आदर्श आहेत. मॅडम, तुम्ही स्वतःच एक उत्तम लेखिका आहात, तर तुमच्या लेखनाला म्हणजे तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा असं म्हणशील तर मुळात मी भविष्यात कधी लिहीन असं तर वाटलं नव्हतं, पण जेव्हा लिहायला लागले त्या अगोदर ज्यांचं वाचन माझ्या वाचनात आलं होतं तर असे शंकर पाटील होते, आनंद यादव होते, महादेव मोरे काका होते, ज्यांचं मी लहान असताना अक्षरयात्रा तरुण भारतच्या पुरवणीमध्ये लिखाण यायचं, तर ते लिखाण मी अगदी आवर्जून वाचायचे. तेव्हा मला माहीत नव्हतं की हे लिखाण पण मला म्हणजे प्रेरणा देईल, पण हो, महादेव मोरे काका, आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत आणि असे बरेच लेखक होते. अगदी राजन गवस सरांचं वाचलेलं आहे, आसाराम लोमटे सरांचं, किरण गुरव, किरण एले, बरेच आहेत ज्यांचं लिखाण मी आत्ता वाचत गेले, पण लहान असताना जसं मी मगाशी म्हटलं मी त्यांचं लिखाण वाचलं होतं. आणि आदर्श म्हणशील तर इंदुमती जोंधळे, महावीर काका, ज्यांच्यामुळे मला लिखाणाचे वेगवेगळे व्यासपीठ मिळत गेले आणि मी लिहायला लागले. तर त्यांनी संधी दिली, त्यांच्यामुळे माझं पुस्तक देखील आलं. मॅडम, तुम्ही स्वतःच एक उत्तम लेखिका आहात, तर तुमच्या लेखनाची प्रेरणा कोण? प्रेरणा असं म्हणशील तर लिखाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक प्रेरणा किंवा अनेक जण मला भेटत गेले, ज्यांच्यामुळे माझ्या लिखाणाला बळ मिळत गेलं. जर तू म्हणशील प्रेरणा असं तर लिहिणं हा फार पुढचा प्रवास माझा होता, पण लिखाणाच्या अगोदर देखील मी वाचन करत असायचे. तर व्यंकटेश माडगूळकर, महादेव मोरे काका किंवा आनंद यादव आहेत, शंकर पाटील आहेत, अशा अनेक जणांच्या कथासंग्रह मी वाचत होते. ज्येष्ठ लेखक महादेव मोरे जे मागेच गेले, तर त्यांचा देखील खूप मोठा प्रभाव होता, कारण लहान असताना मी अक्षरयात्रा पुरवणीमध्ये त्यांची बरीच व्यक्तिचित्रणं किंवा मी कथा वाचत असायचे. कालांतराने मी जेव्हा लिहायला लागले तर मला हा फॉर्मॅट किंवा हे असं लिहिलं गेलं होतं, तर कदाचित ती देखील एक प्रेरणा होती. इंदुमती जोंधळे आणि महावीर जोंधळे हे जे दाम्पत्य आहे, मी मगाशी जसं बोलले की यांनी मला लिखाणासाठी वेगवेगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, तर ते देखील माझे प्रेरणास्थान आहेत. कारण त्यांच्यामुळे मी दिवाळी अंकात लिहायला लागले, त्यांच्यामुळे माझं पुस्तक देखील आलं. तर प्रेरणास्थान तर हे तर आहेतच, पण जसं मगाशी आपण पुरस्कारांबद्दल बोललो की हे जे पुरस्कार होते महाराष्ट्रातले, महाराष्ट्राबाहेरचे, अगदी अनिल काकोडकर, रेंदाळकर वाचनालय, दमसा, असे अनेक पुरस्कार होते, मुंबई मराठी साहित्य संघ, की या एक एक पुरस्कार हा मला प्रेरणा देणारा किंवा माझ्या वाटचालीसाठी बळ देणारा असाच होता.
तर लिखाणाच्या या प्रवासामध्ये आत्ताचे जे लेखक आसाराम लोमटे सर आहेत, किरण गुरव, राजन गवस सर, राजन गवस सरांची तर बरीचशी पुस्तकं अगदी माझ्या संग्रही देखील आहेत आणि मी माझ्या जवळ ठेवते कारण ती माझ्या फार अत्यंत आवडीची पुस्तकं आहेत. किरण एले, प्रणव सखदेव, बरेचशी मंडळी आहेत. आता जशी मी आठवली तशी तुला नावं सांगितली, पण या सगळ्या लेखकांचं अगदी नियमित मी वाचत असते आणि वाचता वाचता लिहित पण असते. मॅडम, तुमचं खुरप आणि सांजड हे 2 प्रसिद्ध कथासंग्रह आहेत. जो त्यातला एक प्रमुख कथासंग्रह म्हणजे खुरप. हा कथासंग्रह जो मुंबई विद्यापीठच्या अभ्यासक्रमामध्ये प्रसिद्ध झालाय किंवा समावेश झालाय, तर त्या कथासंग्रहाची नेमकी लिहिण्यामागची पार्श्वभूमी काय होती? हां, तर खुरप आणि मी खुरपबद्दल सांगताना सांजड या माझ्या कथासंग्रहाबद्दल पण सांगेन. हे दोन्ही कथासंग्रह सीमा भागातील बोली आणि कोल्हापुरी बोली या बोलीभाषेत आहेत. तर मुळात ह्या बोलीभाषेतच लिहिण्याचं कारण माझं बालपणच तिथे गेलेलं आहे. माझी मावशी किंवा माझी आत्या जे कोल्हापूर जिल्ह्यात राहतात, मी लहान असताना तिकडे जायची त्यांच्याकडे. तर गावगाड्यातील तिथले जे कथा, तिथल्या ज्या व्यथा होत्या त्या नेहमीच मला टच व्हायच्या. कारण तिथलं जगणं, त्यांचं जे जगणं होतं गावगाड्यातलं, गावाकडचं वेगवेगळं, ती माणसे, तिथली पात्र, अशी वेगवेगळी पात्र नेहमीच मी त्यांचा अनुभव घेतला, मी त्यांच्यासोबत राहिले, अनेक गोष्टी मला समोर आल्या. स्त्रियांचं म्हणशील तर स्त्रियांचा एक वेगळाच संघर्ष मला गावगाड्यामध्ये जाणवला गावाकडे, की त्या कधी बोलत नाहीत, पण बोलत जरी नसल्या तरी आतमध्ये प्रचंड कोलाहल माजलेला असतो. तर त्यांच्या ज्या कथा व्यथा होत्या, त्यांच्या ज्या वेदना होत्या, कारण गावाकडच्या अनेक स्त्रियांचा भोगवटा म्हणजे त्यांचे भोग सरणावर चढेपर्यंत संपत नाहीत असं आपण म्हणतो. तर त्यांच्या मुखमुर्द्याला कुठेतरी मला असं वाटलं की आपण शब्दबद्ध करावं. तर तिथे बरेचसे गावाकडच्या ज्या चालीरीती आहेत, तिथले लोकपरंपरा आहेत, लोकमानस आहेत, तिथल्या अनेक गोष्टींनी मला लिहिण्यासाठी उद्युक्त केलं. आंबिरड्यावरली भूतं असू देत किंवा गैबीचा भुंडामाळ, वाघदरीची वेडीवाकडी वळणं, बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या आठवणींच्या खखान्यामध्ये साठत होत्या आणि मला असं वाटलं की हे यावं बाहेर. तर त्या ज्या गोष्टी अस्वस्थ करत होत्या, त्या अस्वस्थ गोष्टींनी मला लिहिण्यासाठी उद्युक्त केलं आणि मी लिहित गेले. म्हणजे ह्या कथासंग्रहाची पार्श्वभूमी म्हणशील तर गावाकडच्या ज्या काही कथा व्यथा होत्या त्यांना मी शब्दबद्ध केलं असं मी म्हणेन. मॅडम, तुमच्या दोन्ही कथासंग्रहाचा नेमका आशय काय? आशय असं म्हणशील तर खुरप या बऱ्याचशा खुरपमधल्या अगदी 80% कथा ह्या स्त्री केंद्रित आहेत. म्हणजे स्त्रियांचं जे जगणं आहे किंवा त्यांची अस्मिता म्हण किंवा त्यांचा संघर्ष याच्या अवतीभवती गुंतलेल्या किंवा या सगळ्यांना गुंफणाऱ्या कथा खुरप या कथासंग्रहात आहेत. कारण स्त्रियांना, जसं मी मगाशी बोलले तुला, की बरंच असतं त्यांच्या मनामध्ये जे साठत जातं, जे त्यांना बोलता नाही येत. तर अशा अनेक गोष्टी मला अस्वस्थ करायच्या आणि खुरप या कथासंग्रहात मधल्या बऱ्याच अगदी ज्या कथानायिका होत्या, त्यांचं जगणं म्हणण्यापेक्षा त्यांचं जे भोगणं होतं की जे त्यांनी सहन केलंय किंवा जे सहन करता करता त्या कशा एखाद्या काय म्हणतात त्याला कोलमडून गेल्या किंवा त्यातून त्यांना उभं राहताना किती त्रास झाला. तर अशा काही कथा आहेत ते ह्या खुरप या कथासंग्रहात आहेत. आणि खुरप हा साधारणतः स्त्री केंद्रित कथांचा संग्रह असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. पण सांजड हा जो कथासंग्रह आहे तो थोडासा वेगळा आहे, कारण त्यामध्ये मानवी भावभावना किंवा ज्या आपले चालीरीती, लोकपरंपरा, मानवी भावभावनाचे जे ताणेबाणे, त्यांचं नातं, त्यांच्या विचारांमधला झालेला बदल, जसं या अनुषंगाने त्या कथा आहेत. खुरपमध्ये म्हणशील तर खुरपमध्ये जशा स्त्री केंद्रित कथा होत्या, ह्या कथांमध्ये देखील स्त्री कॅरेक्टर आहेत किंवा स्त्री पात्र आहेत, पण ते शोषिक नाही आहेत. खुरपमध्ये शोषिक होत्या, अबला होत्या, पण या आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या
किंवा आपल्या हक्कासाठी झगडणाऱ्या स्त्रिया सांजडमध्ये पाहता येतील. सांजडमध्ये नात्यांमधले जे वेगवेगळे कंगोरे आहेत किंवा जो बदलता विचार प्रवाह आहे तो सांजड या कथासंग्रहामध्ये आलेला आहे. मॅडम, येत्या काळात तुम्ही लिखाणाविषयी आणखी काही प्लॅन केलेत का? म्हणजे अजून तुमचे काही पुस्तक येणार आहेत का? आगामी काळात किंवा भविष्यात माझ्या लिखाणासंदर्भात विचारशील तर असं म्हणेन की वेगळा प्लॅन असं काही नाही आहे, पण मी जे काही लिहिलेलं आहे आजवर त्यात बरंचसं ड्राफ्टिंग झालेलं आहे त्याचं, आणि मला हळूहळू त्यावर काम करायचं आहे. कदाचित या वर्षाअखेर किंवा साधारणतः दिवाळीपर्यंत माझा 3रा कथासंग्रह येऊ शकतो. मी लहान मुलांच्यासाठी एक काय म्हणतात फॅन्टसी वर्डवरची कादंबरी, बाल कादंबरी लिहिलेली आहे, जी ॲक्च्युली मी स्टोरी टेलसाठी लिहिली होती, पण मला ती प्रिंट मीडियामध्ये आणण्यासाठी मी म्हणजे जास्त प्रयत्नशील आहे. तर आगामी म्हणशील तर माझं कदाचित 3रा कथासंग्रह येऊ शकेल. एक बाल कादंबरी आहे, काही बालकथा पण आहेत. परत मगाशी जसं म्हटलं की मी वर्षभर सदर लिहिलं होतं लोकसंस्कृतीवर आधारित, तर त्या लेख मालिका म्हणजे त्या लेखांचं देखील एक पुस्तक होऊ शकेल. तर साधारणतः बरेचसे प्लॅन आहेत, पण ते कितपत पूर्णत्वास येतील हे माहीत नाही आहे. तर मी प्रयत्न करते की वर्षाअखेरीस हे सगळं मार्गी लागावं. अजून एक आहे जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की मला कादंबरी लिहायची आहे. पण ह्या कादंबरी लिहिण्यासाठी मी थोडी काय म्हणते घाबरत आहे असं नाही म्हणता येणार, पण कादंबरीचा मुळात पटच इतका मोठा आहे की तो माझ्याच्यानी कसा हाताळला जाईल किंवा मी कितपत खरी उतरेन त्यावर. तर एखादा सशक्त विषय जर मला मिळाला तर मी जरूर कादंबरीचा विचार करेन, कारण बऱ्याच जणांकडून मला विचारणा झाली की तुम्ही कुणी विचारणा केलंय म्हणून मला कादंबरी लिहायचं आहे असं नाही आहे, पण मला भविष्यात एखादी कादंबरी लिहिण्याचा देखील मानस आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न पण करत आहे. तर भविष्यातील म्हटलीस आगामी लिखांतर हे सगळं आहे. पण तुम्ही एवढं म्हणजे नाही का एवढं क्षेत्रामध्ये वर्क करताय, म्हणजे सोशल मीडिया म्हणा किंवा कादंबरी वगैरे लिहिताय, तर तुम्हाला स्वतःवरती एक असा वेगळा प्राऊड म्हणजे नाही का आज मला हा पुरस्कार भेटलाय, त्यावेळेस मग तुम्हाला त्यावेळेस आतनं काय वाटलं होतं? मला जेव्हा जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो, तो मोठा पुरस्कार असू दे किंवा वाचकाची एखादी छोटीशी एक वन लाईनर असं म्हणतो ना, ती ओळ जरी आली तरी ती माझ्यासाठी एका पुरस्कारासारखीच असते. कारण ह्या सगळ्या गोष्टी मला नेहमीच लिहिण्यासाठी बळ देत असतात, उद्युक्त करत असतात. तर असे अनेक गोष्टी आहेत की त्या नेहमीच मला बळ पुरवत गेलेल्या आहेत. मला असं वाटलं की ह्या ज्या छोट्या छोट्या घटना आहेत या घटनांमुळेच मी लिहिती झालेली आहे, आणि ते लिहिणं टिकवण्यासाठी जसं तू पुरस्कार म्हटलीस, वाचकांचे अभिप्राय, श्रोत्यांचे जे म्हणजे त्यांचे जे ते मला सांगतात, अगदी फोन करून सांगतात, मला पत्र लिहितात, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप समाधान देणाऱ्या आहेत. म्हणजे जे काही मी करतेय किंवा जे काही मला करायचं आहे त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आज प्रत्यक्ष तुमच्याशी संवाद साधल्यानंतर मला आणि न्यूज अनकटच्या प्रेक्षकांनाही समजलंय की तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती नवीन गोष्टी शिकल्यात, शिकवल्यात आणि तुमच्या लेखनावरती तुम्ही उतरवल्यात देखील, आणि त्यांची यादीही पुरस्कारांची भली मोठी आहे. त्याबद्दल तुमचं खरोखर अभिनंदन मॅडम. तुम्ही आज तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात, संवाद साधलात, त्याबद्दल तुमचं खरोखर धन्यवाद. धन्यवाद. मला देखील न्यूज अनकट मीडिया, माझी मैत्रीण अश्विनी आणि तुझे देखील आणि पूर्ण न्यूज अनकटच्या मीडियाचे देखील मनापासून आभार की त्यांनी मला आज इथे बोलण्याची संधी दिली, संवाद साधायला दिला. तर त्याच्यासाठी परत एकदा तुमचे देखील धन्यवाद.